पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजा मुंडे यांना मदत करेल। हायकमांडला विचारून पंकजांना काँग्रेसमध्ये आणू, वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य। संसद अधिवेशनाचा आजचा हा तिसरा आठवडा। लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा जोरदार गोंधळ। सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं ठरवून येतं का? सभापती ओम बिर्ला यांचा हा सवाल। अमित शहांनी संसदेत यावं, विरोधकांची घोषणाबाजी। संसद भवनाच्या परिसरामध्ये विरोधकांचं शहांविरोधात आंदोलन। अमित शहा कशासाठी गायब झाले? विरोधकांचा सवाल। राम मंदिर दानपेटी चोरी विरोधात देखील विरोधक आक्रमक। अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी मोदी शहा दिसले नाही। संसदेत येण्यापासून मोदी शहा का घाबरताय? संजय राऊतांचा सवाल। संसदेत अमित शहा यांचा राजीनामा आजही मागणार, राऊतांचं हे वक्तव्य। मोदी शहा नव्हे, महाराष्ट्रातून उबाठाच गायब। संजय राऊतांनी आधी स्वतःचा पक्ष शोधावा। अमित भाई, महाराष्ट्रामध्ये मोदीजी जनतेत आहेत। उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर कुठे आहेत? भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना हे उत्तर। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंद। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया समोर। मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये विरोधकांची बैठक झाली। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची खलबतं। नागपूरमध्ये गडकरींच्या निवासस्थानावरती युवक काँग्रेसचं आंदोलन। E20 पेट्रोल विरोधात गडकरींच्या निवासस्थानावर आंदोलन। जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरती मौन सोडण्याची मागणी। भाजप नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना कोर्टाचा मोठा दिलासा। ब्रिजभूषण सिंह यांच्या दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून निर्दोष मुक्तता। महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा। मुंबई पालिकेमध्ये इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती आता फडणवीसांची नाराजी। उधळपट्टी थांबवा आणि जनतेच्या कामांवरती फोकस करा, फडणवीसांच्या सूचना। भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी इनोव्हा गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव मांडलेला। ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आता मातोश्रीवरती बैठक सुरू आहे। ठाणे पालघरमधील पदाधिकारी मातोश्रीवर दाखल। पालघर महिला संघटक पक्षाचे नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे दाखल। खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न। माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा हा आरोप। राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत। चंदा चोरीचा देखावा सादर केल्यानं पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला। सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाला, त्यामुळे हल्ला केल्याचा रोहित पवारांचा आरोप। खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील पुढे आणला पाहिजे, रोहित पवार यांचीही मागणी। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपके यांची स्पष्ट भूमिका। बुधवारी सीजेपीच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक, पुढील अजेंडा ठरवणार। जंतर मंतरवरील जेएनझी आंदोलनानंतर शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर। 2029ला 38 कोटी तरुण मतदार होणार असल्यानं आता सेना मास्टर प्लॅन आखणार। जेएनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। तरुणांच्या प्रश्नांवरती आतापासून काम करण्याच्या शिंदेंच्या सूचना। दिल्लीतील संसद मार्ग लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा होणार सुनावणी। एसआयटी स्थापनेसंदर्भात कोर्टाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतायत। अस्तित्व संपलेलं सीजेपी आंदोलनामध्ये अस्तित्व शोधण्याचं काम करतायत। जयकुमार गोरे यांचा हा हल्लाबोल। गोरेंनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्यांना त्रास होईल। आज सत्ता आहे, उद्या सत्ता गेल्यावर काय होईल? संजय राऊतांचा जयकुमार गोरेंना इशारा। गोरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं वक्तव्य कोणत्या संहितेत बसतं? संजय राऊत यांचा हा सवाल। सोलापूरमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ निदर्शनं। 4 हुतात्मा स्मारकाजवळ राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकमध्ये बॅनरबाजी तर नाशिकमध्ये कुणाला पालकमंत्री करायचं? महायुतीचे 3ही नेते हे ठरवतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। नाशिकमध्ये लावलेल्या बॅनरवर छगन भुजबळांची नाराजी। बॅनरवरती मी नाराजी व्यक्त केली आहे, लावलेले बॅनर मी काढायला लावलेत। बॅनरचा अर्थ असा नाही की मला पालकमंत्री करावं, भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिकमधल्या कामांसंदर्भात माझी नाराजी नाही, मात्र नगरसेवक आणि आमदार हे त्रस्त आहेत। ते म्हणतात आमचं कुणी ऐकत नाहीये, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करायला हवं। नाशिकमधल्या कामांवरून भुजबळांची ही प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही। गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून चर्चा, अशी सूत्रांची माहिती। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तिढा सुटेल, गोगावलेंना दोघांकडून विश्वास। तर नांदेडच्या किनवटमधील सहस्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने प्रभावित। धबधब्याची विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी। प्रशासनाकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचंही आवाहन।
पवना धरण आता 99% भरलं. नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार. नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि लाभधारकांनी आपलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं, सूचनांचं पालन करावं, प्रशासनाचं आवाहन. भिवंडी शहरामध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी, तर कांबारी नदीपात्र दुथडी भरून वाहू लागलं. शेलार गावच्या हद्दीत घाटावर उभी असलेली एक मिनी बस नदीपात्रामध्ये वाहून गेली. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, कांबारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीचं पाणी थेट शहरामध्ये शिरलं. भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ आणि तीनबत्ती परिसरामध्ये गुडघाभर पाणी. बुलडाणा शहरात अतिवृष्टीमुळे घरातील नळांना गढूळ पाणी येत असल्याचं समोर. खामगाव नगर परिषदेकडून पाणी उकळून पिण्याचं आवाहन, तर खामगाव तालुक्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रियाही सुरू. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी संकटात. 45 गावांची नावं ही ऑनलाईन प्रणालीमध्ये नाही, त्यामुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहण्याची भीती. पावसामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांनी विक्रीला प्राधान्य दिलं. राहता बाजार समितीमध्ये 9,000 गोण्यांची आवक, मात्र चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2,400 ते 3,500 रुपयांपर्यंतचा भाव. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा 1,34,000 शेतकऱ्यांना फटका. 2 दिवसांमध्ये 1,00,000 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालं. डोंबिवली एमआयडीसी परिसरात 2 ठिकाणी झाडं कोसळून वाहनांचं नुकसान झालं. एका घटनेमध्ये झाड शाळेच्या संरक्षक भिंतीवर पडलं, मात्र विद्यार्थी नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. वारंवार या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती. पुण्यातील राजगड तालुक्याला जोडणाऱ्या नसरापूर वेल्हे मार्गावरील रस्त्याची पूर्णतः चाळण. नसरापूर ते माळेगाव दरम्यान ठिकठिकाणी खड्डे आणि त्यामुळे रस्त्याची दुरावस्था. पिंपरी चिंचवडमधील अंतर्गत रस्त्यांसह मुंबई सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. अवघ्या काही फुटांच्या अंतरामध्ये अनेक खड्डे, त्यामुळे वाहन चालक त्रस्त. हिंगोलीच्या वाई ते बोल्डा या मार्गाची चाळण. मार्गावरील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्याचा वाहनधारकांना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांचा धोका. तात्काळ खड्डे बुजवावेत अशी नागरिकांची आणि वाहनधारकांची मागणी. वाशिमच्या अकोला नाका ते सुंदर वाटिका रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं. दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं आसूड आंदोलन. पीक विमा योजनेतील तफावत दूर करावी, पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. 202 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील ठेवी परत मिळाव्यात आणि दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी, ठेवीदारांचीही मागणी. अकोला महानगरपालिकेसमोर मालमत्ता कर वसुलीचं मोठं आव्हान. शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल 197 कोटी रुपये थकीत. चालू आर्थिक वर्षामध्ये 4 महिन्यांमध्ये केवळ 12 कोटी 50 लाख रुपयांची वसुली. ठाण्याच्या कॅसल मिल नाका या परिसरातील आंबेघोसे तलावामध्ये महिलेचा मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ. 55 ते 60 वर्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला. लातूर जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड, तर 15 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडलं. घरफोडीत पळवलेला 12,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोवा मुंबई खासगी बसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कोलाडमध्ये 0 एफआयआर दाखल. घटनेचा तपास संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग. रत्नागिरी तालुक्यातील शृंगार तळीमध्ये किरकोळ वादातून 2 गटांमध्ये रॉडनं हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू. वसईमध्ये कर्जाच्या वादातून पितापुत्रावर रॉडने जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये पितापुत्र गंभीररित्या जखमी. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तर वसई पूर्व या ठिकाणच्या नाईकपाडा विमल कंपाऊंड परिसरातील घटना. हल्ल्याबाबत वाळीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साताऱ्यातील मोती चौकामध्ये गाडी काढण्याच्या कारणावरून 2 दुचाकीस्वारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला. या घटनेनंतर शहरातील पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चर्चेत. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये वाळू माफियांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त. तर आमदार प्रशांत बंब आणि प्रशासनाची पुन्हा मोठी कारवाई. जवळपास 7,000 ब्रास वाळू जप्त. 5 कोटींचा अवैध वाळूसाठाही जप्त. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वाटप केलं जाणार. सिंधुदुर्गाच्या बाजारपेठांमध्ये आकर्षक गणेश मूर्ती दाखल. पीओपी, शाडू माती, कागदी लगदा या मूर्तींचा यामध्ये समावेश. तर महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमती 30% वाढल्या. 2,000 ते 25,000 रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पॉवर गोल्ड जिममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. अग्निशमन दलानं तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकच्या येवला परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याकडून 5 लहान मुलांवरती हल्ला. यामध्ये 5 मुलं जखमी झाली. दोघांची प्रकृती गंभीर. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू होताच शहरातील प्रमुख रस्त्यांवरती हेल्मेट विक्रीचे स्टॉल. तर वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे दंड टाळण्यासाठी वाहन चालकांकडून हेल्मेट खरेदीसाठी गर्दी.